हिंगोली शहराला 3 दिवसांनी पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ। सिद्धेश्वर धरणामध्ये 55% इतका मुबलक प्रमाणामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे। अकोलेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार। 2 दिवसांच्या आड होणारा पाणी पुरवठा आता 4 दिवसांच्या नंतर होणार। अकोल्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये फक्त 27% जलसाठा उपलब्ध। सोलापूरमधल्या कुचननगर परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, अळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक संतापले। कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। नाशिकच्या गोदावरी नदीमधल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती आज मनसेचं आंदोलन। रामकुंडामधल्या पाण्यामध्ये उतरून साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये मनसे आंदोलन करेल। नागपूरमध्ये पारा 42 अंशांवर, भविष्यात नागपूरमधला पारा 45 अंशांवरती जाण्याची शक्यता। तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवरती नागपूर पालिका अलर्टवर। नागपूर महानगरपालिकेकडून हिट ॲक्शन प्लॅन तयार। परभणीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमान हे 41.03 अंशांपर्यंत पोहोचलंय। सलग 2 दिवस तापमान 40च्या पार गेल्यामुळे सगळीकडे उकाडा वाढलाय। सलग दुसऱ्या दिवशी नाशिकचा पारा 40 अंशांच्या पार। नाशिकमध्ये 40.3 अंश इतक्या तापमानाची नोंद। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा हा 42.4 अंशांवर। यवतमाळमध्ये वर्षातल्या उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।